तो विषारी वायू, दूषित वायू हा पृथ्वीवर सर्वत्र पसरवत असतात. तो दूषित वायू, विषारी वायू पृथ्वीवर सर्वत्र पसरवतात. त्या दूषित वायू, विषारी वायूमुळे पृथ्वीवरील जमिनीचा, तसेच जमिनीचा, शेतीची जमीन असते ना, कस कमी होत असतो. जमिनीची ताकद कमी होती, बघा, केस कमी होते, कस त्याचा कमी होतो. त्याचप्रमाणे पृथ्वीवर समुद्र असतात, नद्या, विहिरी असतात. समुद्राचे, नद्यांचे, विहिरीचे पाणी हे विषारी वायू, दूषित वायूमुळे या पाण्यामधील प्राणी, मासे वगैरे यांना वेगवेगळे रोग होतात. म्हणजे सूर्याच्या वरती जे स्फोट होतात, त्या स्फोटातून जो विषारी वायू, दूषित वायू जो बाहेर पडतो, तो हे तांबा काय करतात, त्याचे ढग होऊ देत नाही. तो वायू पृथ्वीवर सर्वत्र पसरवतात. त्याच्यामुळं काय होतं, तो दूषित वायू पृथ्वीवर सर्वत्र पसरतो. मग समुद्र असतो, नद्या, ओढे, विहिरी याच्यात ते जातं. आणि जमिनीचा असतो, शेतीची जमीन, त्या जमिनीचा कस कमी करतो हा विषारी वायू. तसेच पाण्यामधील प्राणी, मासे वगैरे यांना वेगवेगळे रोग होतात. पाण्यातले मासे, नदीमधले मासे, विहिरीतले प्राणी आहेत, त्यांना वेगवेगळे रोग होतात, आजार होतात. त्याच्यामुळं मासे मृत्युमुखी पडतात, मरतात मासे. तसेच समुद्र, नद्या, विहिरी यांचे पाणी दूषित होत असते. समुद्राचं पाणी, विहिरीचं पाणी, नद्यांचं पाणी हे खराब होतं, दूषित होतं, म्हणजे विषारी होतं पाणी ते. बरोबर. श्री प्रमुख 13वे पंचमहाभूत तांबा यांनी सूर्यावर घडवून आणलेल्या स्फोटामधून निर्माण झालेला विषारी वायू, दूषित वायू पृथ्वीवर सर्वत्र पोहोचवत असल्यामुळे पृथ्वीवरील सर्व प्रकारच्या वनस्पती, औषधी वनस्पती, या सर्व वनस्पती यांना वेगवेगळे रोग होतात. वनस्पतींना रोग होतात. शेतामधील पिकांवर, तसेच वनस्पती यांच्यावर रोग पसरतात. रोगराई पसरते, बघा. वनस्पती, औषधी वनस्पती, शेतातल्या धान्यावरती रोग पसरवतात. व त्याचप्रमाणे पृथ्वीवरील पशु, पक्षी, प्राणी व मानव या सर्वांना विषारी वायू, दूषित वायूमुळे त्यांच्या शरीरामध्ये छातीचे, फुफ्फुसाचे, तसेच वेगवेगळे आजार, रोग निर्माण होत असतात. म्हणजे त्याच्यामुळे ते पशु, पक्षी, प्राणी, मानव, वनस्पती हे जे आहेत किंवा आपण माणसं आहे, ह्यांच्या त्या दूषित वायू, विषारी वायूमुळे वेगवेगळे आजार होतात, वेगवेगळे रोग होतात. फुफ्फुस असतं, फुफ्फुस आपण काय करा पंपिंग, ते फुफ्फुस खराब होतं, आजार निर्माण होतात, रोग पसरवतात सर्वत्र. व त्यामुळे पृथ्वीवरील पशु, पक्षी, प्राणी व मानव यांना मोठ्या प्रमाणात त्रास होत असतो व ते मृत्युमुखी पडत असतात. पशु, पक्षी, प्राणी, मानव यांना या विषारी वायू, दूषित वायूमुळे रोग होतात वेगवेगळे. त्याच्यामध्ये ते प्राणी पण मारतात आणि माणसं पण मारतात. छातीचे, फुफ्फुसाचे वेगवेगळे आजार होतात. माणूस मारतात, जनावरं मारतात. हे दूषित वायूमुळं जमिनीचा कस कमी होतो. झाडांवर औषध, याच्यावर रोग नाही पसरते. औषधी वनस्पतींवर रोग पसरतो. शेतातल्या धान्यावरती रोग पसरतो.
जमिनीचा कस कमी होतो, असं सगळं वाईट होतं. स्त्री दिव्यत्व शक्ती, स्त्री मानव रूप वातावरणामध्ये उभे राहिलेले असताना त्यांच्यामधल्या डोळ्यामधून एक ज्योत प्रकट झाली व त्या ज्योतीने श्री प्रमुख 14वे पंचमहाभूत चांदी या नावाने रूप धारण केले. थांबा, मृत्युमुखी पडत असतात. स्त्री दिव्यत्व शक्ती, स्त्री मानव रूप यांच्या समोर श्री प्रमुख 13वे पंचमहाभूत तांबा हे थांबलेले असताना स्त्री दिव्यत्व शक्ती, स्त्री मानव रूप यांच्या उजव्या हाताच्या तळव्यामधून एक ज्योत प्रकट झाली. दिव्यत्व शक्ती स्त्री मानव रूप आहे, त्यांच्या उजव्या हाताच्या तळव्यामधून एक ज्योत प्रकट झाली व त्या ज्योतीपासून तलवार, भाला, दांडपट्टा, दोरखंड, साखळी ही शस्त्रे निर्माण झाली. ती शस्त्रे श्री दिव्यत्व शक्ती, स्त्री मानव रूप यांनी श्री प्रमुख 13वे पंचमहाभूत तांबा यांना ही शस्त्रे दिली. त्यांना वाहन दिलेले नाही. त्यानंतर श्री प्रमुख 13वे पंचमहाभूत तांबा यांनी ज्योतीचं रूप धारण केले व ती ज्योत श्री दिव्यत्व शक्ती, स्त्री मानव रूप यांच्या बाजूला थांबली. म्हणजे तांबा हे जे पंचमहाभूत आहे त्यांनी ज्योतीचं रूप घेतलं आणि दिव्यत्व शक्ती, स्त्री मानव रूप जे आहे त्यांच्यासमोर थांबले. आता त्यानंतर प्रमुख 14वे पंचमहाभूत चांदी यांचं आपण वाचतोय. श्री दिव्यत्व शक्ती, स्त्री मानव रूप वातावरणामध्ये उभे राहिलेले असताना त्यांच्या मधल्या डोळ्यामधून एक ज्योत प्रकट झाली व त्या ज्योतीने श्री प्रमुख 14वे पंचमहाभूत चांदी या नावाने रूप धारण केले. श्री दिव्यत्व शक्ती, स्त्री मानव रूप हे वातावरणामध्ये आदंतरी उभे राहिलेले असताना त्यांच्या मधल्या डोळ्यामधून एक ज्योत प्रकट झाली व त्या ज्योतीने 14वे पंचमहाभूत, प्रमुख 14वे पंचमहाभूत चांदी या नावाने रूप धारण केले. स्त्री प्रमुख 14वे पंचमहाभूत चांदी यांचे संपूर्ण शरीर